नमस्कार मित्रांनो, छत्रपती राजाराम मंडळाने केलेला देखावा पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत। या देखाव्याचं मुख्य प्रवेशद्वार हे कुमटेकर रोडवर आहे आणि माझ्या मागे तर आपण लक्ष्मी रोडकडनं आलो आहे असं गृहीत धरूया। तर आपण हे मंदिर पाहण्यात प्रयत्न करूया। चला तर मग पुढे। मी जसं म्हटलं तुम्हाला, हा कुमटेकर रस्ता हा इकडे लक्ष्मी रोडकडे टिळक चौकाकडे जातो आहे आणि मागून हा बाजीराव रोडकडून। तर आपण आत्ता पुढे निघालो आहेत, तर आपलं हे मंदिर पाहिला। चला तर मग या मंदिरात प्रवेश करताना हे जे आपण प्रवेशद्वार लांबून पाहिलेलं आहे, याची रात्री लाईटची सजावट खूप सुंदर आहे। आणि हे आपल्याला समोर जर दिसत असेल ते सुवर्ण मंदिर। आपण त्या सुवर्ण मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करूयात। पण ते याचं म्हटलेलं इथे यंदाचा आकर्षक देवा दुर्गान्या मंदिर, अमृतसर, पंजाब। हे म्हणजे सुवर्ण मंदिर नाही आहे, हे दुर्गाना मंदिर म्हटलं जाते, अमृतसर पंजाबमधलं। तर आपण लांबून झलक अगोदर पाहूयात आणि नंतर मग आत जाण्याचा प्रयत्न करूयात। जेव्हा मी तुम्हाला लांबून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, ते आपण पूर्णपणे पाहूयात आणि किती भव्य प्रमाणात आहे याची आपल्याला कल्पना येते। पहा, अतिशय कोरीव नक्षीकाम केलेलं आहे। हे अमृतसरमधलं मंदिर आहे, हे सुवर्ण मंदिर नाही आहे। मी जसं म्हणतोय तुम्हाला मित्रांनो की हे सुवर्ण मंदिर नाही आहे, अमृतसरमधलं दुर्गान्या मंदिर आहे। आता आपण आतमध्ये जाऊयात या मंदिराच्या। या कमानीतनं आतमध्ये आल्यानंतर आपण इथे चप्पल स्टँडवर ठेवल्यानंतर आपल्याला थोडं पुढे जावं लागेल। तर आपण जाऊयात पुढे। आणि पुढे जाण्यासाठी जात असतानाच आपल्याला पूर्णपणे मंदिराचं दर्शन होतात येतं। म्हटलं मी तुम्हाला, ह्या भव्यतेची कल्पना यायला सुरुवात होते। थोडासा पाऊस पडला आहे, तुरळक पडला आहे, म्हणजे पडतोय सुद्धा अगदी थोडासा। फॉलोअर्स ऑन इंस्टाग्रामवर सुद्धा मंडळाने माहिती दिलेली आहे। पहा, आणि हे मंदिर जसं आपण पुढे चाललो आहे तसं आपल्याला ह्या मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते। आणि कलाकुसर अतिशय कोरीव आहे। एवढंच काय तर त्यांनी हा पाण्याचा हौदसुद्धा केलेला आहे, तो किती सुंदर आहे पहा, ते सुद्धा आपण पाहत जाऊयात। मी काय दुर्गान्या मंदिर पाहिलेलं नाही आहे, पण ज्याच्याशिवाय वेगळं असेल असं काय वाटत नाही। तर आपण आतमध्ये पाहूयात अजून कसं जाता येतं आहे किंवा कसं आहे मंदिर। थोडं पाहूयात। मी सुद्धा तुमच्याबरोबर पहिल्यांदाच पाहतो आहे। तर आपण पूर्ण मंदिराच्या बाहेरून अगोदर फिरतो आहे। जसं आपल्याकडे प्रदक्षिणा मार्ग असतो, अशा प्रदक्षिणा मार्गावरून आपण जाण्याचा प्रयत्न करतो आहे। पहा, त्यामुळे आपल्याला त्याच्या भव्यतेची सुद्धा कल्पना येते। आणि कारंजा खरंच खूप सुंदर आहे आणि इथली व्यवस्थासुद्धा फार छान आहे। आणि हे लाईट लावल्यानंतर रात्रीचं तर त्याचं सौंदर्यात आणखी भर पडत असेल खरंच खूपच। साफसफाईसुद्धा चांगलं लक्ष देत आहेत। या लाईट ज्या आहेत ना, या रात्रीचा खूपच फरक पडत असेल। 1892 साली स्थापन झालेल्या गणपती देव ट्रस्ट छत्रपती राजाराम मंडळ 851
सन 1924 दर्ग्याला मंदिर अमृतसर पंजाब ते आता मंदिर पाहत आलो आहे आणि आपल्याला आज जायचं आहे तर कुठून जायचं आहे मलाही प्रश्न पडला आहे. तरी परत आपण फिरूयात आणि आतमध्ये नक्की जाऊयात. मी तुम्हाला बाहेरचा अगोदर दाखवलं तर तेव्हा लाईनीमध्ये येताना या लाईनीने असं आपण केलं की राजाराम मंडळाचं हे दर्गाना मंदिर आपण पाहू शकतो आहे. हे पाहि ह्या लाईट आहेत ना, ह्या रात्रीचा फार जबरदस्त इफेक्ट देतो आहे. आणि आपण आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत मेन दरवाजाने. तिकडे जाऊयात. मुख्य म्हणजे मासे सोडलेले आहेत त्यांनी, रंगीबेरंगी मासे आहेत. आणि आपण आता आतमध्ये प्रवेश करूयात. दर्गा मंदिर छत्रपती राजाराम मंडळाने बनवलेलं अमृतसर पंजाबमधलं दर्गाना मंदिर. अतिशय कलाकुसरीचं काम केलेलं आहे. खूपच जास्त बारीक पाहिलेलं दिसतं आहे. राजाराम मंडळाच्या गणेश मूर्ती असुराचा वेध करणारी. ही राजाराम मंडळाची असुराची वध करणारी मूर्ती. हे दर्ग्याना मंदिर अमृतसर पंजाबचं. आणि मुख्यद्वारातनं पाहिलं आपल्याला तर आपण असं आलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांचं दर्शन करून आपण आता पुढे जाऊयात. तिथे पोचलो म्हणजे आपली प्रदक्षिणा पूर्ण होईल. समोर नजरे पाहिलं तरी हे आपल्याला भव्यतेची कलाकुसरीची कल्पना येते. खूप बारीक पाहिलं गेलेलं आहे. तिकडून जर पाहिलं तर गणेश मूर्ती आपल्याला अशी दिसते. चला पुढचे एकदा गणपती बाप्पा मोरया. आणि आपण आता दर्शन झालेलं आहे आपलं. आपण बाहेर पडूया. ह्या दर्ग्याना मंदिराचे कला दिग्दर्शक आहेत श्री विनायक रासकर. त्यांनी त्यांचा नंबरही दिला आहे. मिरॅकल इव्हेंट्स. आपलं आता मंदिर पाहून झालेलं आहे पूर्ण. आपण आता बाहेर जाऊयात. आपण आउटगेट चाललो आहे. आउटगेटला जाताना या मंदिरात साऊंड लाईट आणि मांडवाची जी उभारणी केली आहे ते माधव. पुन्हा आपण आता मंदिराच्या बाहेर पडतो आहे. आणि असं आपलं हे अमृतसर पंजाबचं दर्गाना मंदिराचं राजाराम मंडळाने केलेलं गणेशोत्सवाचं. गणपती बाप्पा मोरया म्हणूयात. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.